Dear student, today's topic is seed, types of seed, and then parthenocarp. After fertilization, ovules are developed into seeds, and these seeds are present inside the fruits. फर्टिलायझेशनची प्रोसेस झाल्यानंतर ओव्हलचं रूपांतर सीड्स मध्ये होत असते. हे सीड्स आर प्रेझेंट इनसाइड दी फ्रुट्स आणि सीड्स हे फ्रुट्सच्या आतमध्ये प्रेझेंट असतात. सी दी स्ट्रक्चर ऑफ दिस सीड. द सीड कन्सिस्ट ऑफ टू कव्हरिंग and these two covering called as the seed coat. हे सीड आहे आणि या सीड वरती दोन कव्हरिंग प्रेझेंट आहे. दिस कव्हरिंग ऑफ सीड कॉल्ड ॲज द सीड कोट आणि सीड वरती असणाऱ्या कव्हरिंगला सीड कोट असे म्हटले जाते. आउटर सीड कोट इज कॉल्ड ॲज द टेस्टा. हा आउटर सीड कोट आहे and this outer seed coat is called as the testa, and then inner seed coat is called as the tegmen. Okay, what is testa? The outer seed coat of seed is called as the testa and inner seed coat of seed is called as the tegmen. एक मार्क्स साठी हे क्वेश्चन्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये विचारले जातात. देर आर टू टाइप्स ऑफ सीड. एंडोस्पर्मिक सीड and non-endospermic seed. सीडचे दोन प्रकार आहे. एक आहे एंडोस्पर्मिक सीड आणि दुसरा आहे नॉन एंडोस्पर्मिक सीड. आधी आपण एंडोस्पर्मिक सीड बघू. इट इज द स्ट्रक्चर ऑफ एंडोस्पर्मिक सीड. In some seed is endosperm is not completely absorbed by the developing embryo and food is reserved in the forms of endosperm and such a seed called as the endospermic seed. असे बरेचसे सीड्स आहेत ज्या सीड्स मध्ये हा एंडोस्पर्म जो आहे तो पूर्णपणे या एम्ब्रियोच्या द्वारे ॲब्सॉर्ब केला जात नाही. म्हणजेच एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होत असताना हा एम्ब्रियो एंडोस्पर्मचा न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हणून उपयोग करत असतो. परंतु काही सीडमध्ये हा एम्ब्रियो डेव्हलप होत असताना तो एंडोस्पर्म कम्प्लिटली ॲब्सॉर्ब करत नाही, कम्प्लिटली कन्झ्युम करत नाही. काही प्रमाणात एंडोस्पर्म या सीडमध्ये रिझर्व्ड फूड मटेरियल म्हणून प्रेझेंट असतो. अँड सच सीड कॉल्ड ॲज द एंडोस्पर्मिक सीड. म्हणजे ज्या सीडमध्ये रिझर्व्ड फूड मटेरियल हे एंडोस्पर्मच्या रूपामध्ये प्रेझेंट असते, दॅट सीड इज कॉल्ड ॲज द एंडोस्पर्मिक सीड. ओके, फॉर एक्झाम्पल मेज, कॅस्टर, कोकोनट. हे जे सीड्स आहे या सीड्स मध्ये असणारा जो एंडोस्पर्म आहे हा एंडोस्पर्म रिझर्व्ड फूड मटेरियल म्हणून त्या सीड मध्ये प्रेझेंट राहतो. मीन्स एम्ब्रियो इज नॉट कम्प्लिटली ॲब्सॉर्ब दी एंडोस्पर्म. दिस एंडोस्पर्म is present in the forms of reserved food material and therefore such a seed called as the endospermic seed. An example of this endospermic seed are maize, castor and coconut. Okay, endospermic seed also called as the albuminous seed.
याच एंडोस्पर्मिक सीडला अल्ब्युमिनेस सीड असे सुद्धा म्हटले जाते. नॉन एंडोस्पर्मिक seed. It is the second type of seed. See this diagram. These are cotyledons, two cotyledons, embryo and seed coat. Sometimes this endosperm is completely absorbed by the developing embryo. म्हणजेच काही सीडमध्ये या एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होत असताना हा एम्ब्रियो इथे प्रेझेंट असणारा जो एंडोस्पर्म आहे हा संपूर्ण एंडोस्पर्म ॲब्सॉर्ब करतो, कन्झ्युम करतो. अँड दट्स इन दिस सीड द एंडोस्पर्म इज अब्सेंट. त्यामुळे या सीडमध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट राहत नाही. then such a seed called as the non-endospermic seed. म्हणजे त्या सीडमध्ये जर एंडोस्पर्म जर प्रेझेंट नसेल तर दॅट सीड इज कॉल्ड ॲज द नॉन एंडोस्पर्मिक सीड. ओके, एक्झाम्पल आहे बीन, पी, ग्राम. These are the examples of non-endospermic seed. Okay, then what is the difference between endospermic seed and non-endospermic seed? In endospermic seed, the endosperm is not completely absorbed by the developing embryo. In non-endospermic seed, this endosperm is completely absorbed by this developing embryo. Okay. Endospermic seed is called as the albuminous seed and non-endospermic seed it is called as the non-albuminous seed. ठीक है. Then next difference, in endospermic seed these cotyledons are papery and in non-endospermic seed these cotyledons are fleshy because this embryo it completely consume the endosperm, that is the development of embryo is completed. Okay, and therefore these cotyledons are fleshy. यामधले cotyledons कसे असतात? fleshy असतात. Okay, that it is the difference between endospermic seed and non-endospermic seed. ओके, एंडोस्पर्मिक सीड म्हणजेच काय? जर त्या सीडमध्ये एम्ब्रियोनी पूर्णपणे एंडोस्पर्म हा कन्झ्युम केला असेल इट इज कॉल्ड ॲज द नॉन एंडोस्पर्मिक. आणि जर सीडमध्ये हा काही प्रमाणात एंडोस्पर्म रिझर्व फूड मटेरियल म्हणून प्रेझेंट असेल, पूर्णपणे तो ॲब्सॉर्ब केला नसेल, इट इज कॉल्ड ॲज द एंडोस्पर्मिक सीड. देर आर टू टाइप्स ऑफ सीड. सीडचे हे दोनच प्रकार आहे, एंडोस्पर्मिक आणि नॉन एंडोस्पर्मिक. एंडोस्पर्म प्रेझेंट असेल तर एंडोस्पर्मिक आणि एंडोस्पर्म प्रेझेंट नसेल तर नॉन एंडोस्पर्मिक. ओके, देन नेक्स्ट पार्ट इज सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रुट्स. या सीड्सचं आणि फ्रुट्सचं आपल्याला सिग्निफिकन्स स्टडी करायचं आहे. नेक्स्ट पॉइंट इज सिग्निफिकन्स ऑफ सीड्स अँड फ्रुट्स. अँजिओस्पर्ममध्ये सीड फॉर्मेशन आणि फ्रूट फॉर्मेशन ही दोन्ही प्रोसेस दिसून येते. देन व्हॉट इज द सिग्निफिकन्स सीड फॉर्मेशन अँड फ्रूट फॉर्मेशन. ओके, फर्स्ट फ्रुट्स प्रोटेक्ट्स दिस सीड इन मॅच्युअर कंडिशन. म्हणजे सीड जेव्हा इनमॅच्युअर कंडिशनमध्ये होत असतात, अपरिपक्व असतात, या कंडिशनमध्ये सीड्सचं फ्रुट्सच्या द्वारे प्रोटेक्शन केले जाते. ओके, मीन्स सीड्स आर वेली प्रोटेक्टेड इनसाइड द फ्रुट्स. इट इज द सिग्निफिकन्स ऑफ द फ्रुट्स इन अँजिओस्पर्म. ओके, फ्रुट्स प्रोटेक्ट्स द सीड इन मॅच्युअर कंडिशन. Okay. Second, fruits provides nourishment to the developing seed. जेव्हा ओव्हलपासून सीडची डेव्हलपमेंट होत असते
ही डेव्हलपमेंट होत असताना त्यासाठी न्यूट्रिशनची आवश्यकता असते. And this nutrition is provided by fruits because these fruits are developed from ovary. Means complete ovary is developed into fruits. ठीक आहे. आणि या फ्रुट्सच्या द्वारे डेव्हलपिंग सीड साठी लागणारे जे न्यूट्रिशन्स आहे, दिस न्यूट्रिशन्स इज प्रोव्हाइड बाय these fruits. Okay, means fruits provides nourishment to the developing seed. Third, seed and fruits help in distribution of species. आता वेगवेगळ्या प्रकारचे स्पीसीज आहेत त्या वेगवेगळ्या प्लेसेस मध्ये आपल्याला दिसून येतात आणि त्या स्पीसीज ज्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला आढळतात ह्या कशामुळे? ड्यू टू डिस्ट्रीब्युशन ऑफ सीड्स अँड फ्रुट्स. ठीक आहे, त्या फ्रुट्स आणि सीड्सचं हे वेगवेगळ्या भागामध्ये डिस्ट्रीब्युशन झाल्यामुळे. डिस्ट्रीब्युशन हे कशाच्या थ्रू होते? थ्रू ॲनिमल्स, थ्रू बर्ड्स or through human beings, through wind or through water. These are the agencies for the dispersion of seeds and fruits. Okay. Next significance, dormancy. Dormancy is the resting period of the seed. हा सीडचा असणारा रेस्टिंग पिरियड आहे. Dormancy is the temporary suspension of growth. म्हणजे ज्या कालावधीमध्ये या सीडची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ इनहिबिट होते, रोखल्या जाते. ओके, ड्यू टू ग्रोथ इनहिबिटर इन दी सीड. आता सीडमध्ये ग्रोथ इनहिबिटर प्रेझेंट असतात. दोन प्रकारचे ग्रोथ रेग्युलेटर्स हे प्लांट्समध्ये प्रेझेंट असतात, ग्रोथ हार्मोन अँड ग्रोथ इनहिबिटर. दिस ग्रोथ इनहिबिटर इज प्रेझेंट इन दिस सीड and this growth inhibitor inhibit the growth of the seed and which is result into temporary suspension of the growth and that period is called as the dormancy. Means dormancy is the resting period of the seed. Okay, म्हणजे dormancy हा resting period आहे ज्या कालावधीमध्ये काही काळापर्यंत सीड हे डॉर्मंट असते. means this seed cannot germinate. Okay. Then during this period these seeds are dispersal at different places. आणि जेव्हा सीडचा हा डॉर्मन्सी पिरियड चालू असतो या पिरियड मध्ये सीड हे वेगवेगळ्या प्लेसेस मध्ये काय होते? डिस्पर्सल होत असते. And next that is the viability of seed viability and non-viability. Viable seeds are germinate and non-viable seeds are not germinate. हे दोन्ही प्रकारच्या प्रॉपर्टी त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, व्हायबिलिटी अँड नॉन व्हायबिलिटी. Viable seeds are germinate and non-viable seeds are not germinate. Therefore, viable seeds are germinate after completion of dormancy period. मग ते सीड जर व्हायबल असेल, त्यामध्ये जर्मिनेशन होण्याची ॲबिलिटी जर असेल, तर त्या सीडचं जर्मिनेशन हे कधी होते? आफ्टर कंप्लीशन ऑफ डॉर्मन्सी पिरियड. तो डॉर्मन्सी जो पिरियड आहे तो डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट झाल्यानंतर त्या सीडचं जर्मिनेशन होते. आणि हा डॉर्मन्सी पिरियड कधी कंप्लीट होतो? जेव्हा सीड मधले जे एन्झाईम्स आहे, जे ग्रोथ इनहिबिटर आहे ते इनएक्टिव्ह होतं. ठीक आहे, आणि त्यामध्ये प्रेझेंट असणारे जे ग्रोथ रेग्युलेटर आहे ते ऍक्टिव्ह होतात. त्यावेळेस सीड्सचं जर्मिनेशन्स आपल्याला दिसून येते. तर इट इज अबाउट दी सिग्निफिकन्स ऑफ सीड्स अँड फ्रुट्स. हे सीड्स आणि फ्रुट्सचं सिग्निफिकन्स आहे, जे सीड्स आणि फ्रुट्स फक्त अँजिओस्पर्मच्या प्लांट्समध्ये आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट पॉइंट इज पार्थिनोकार्पी. पार्थिनोज means virgin and carpos means fruit. Okay,
These are the two different words, and combination of two different words is called as the parthenocarpy. Parthenocarpy is the condition in which fruit is developed without pollination and fertilization. ओके, आपण कंप्लीट डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस स्टडी केलेली आहे आणि या कंप्लीट डबल फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये सीड फॉर्मेशनसाठी पॉलिनेशन होणे आणि फर्टिलायझेशन होणे या दोन्ही प्रोसेस होणे आवश्यक आहे. ट्रान्सफर ऑफ पॉलिनेशन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा इज कॉल्ड एज द पॉलिनेशन. ठीक आहे. And male gamete fuses with female gamete to form a diploid zygote. It is called as the fertilization. The fertilization take place twice, syngamy and triple fusion. हे सर्व आपण स्टडी केलेले आहे. म्हणजे सीड फॉर्मेशनची प्रोसेस होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? पॉलिनेशनची आणि फर्टिलायझेशनची. पण पार्थिनोकार्पी ही अशी कंडिशन आहे की ज्या कंडिशनमध्ये फॉर्मेशन ऑफ फ्रुट्स विदाउट पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन, म्हणजे पॉलिनेशन न होता फर्टिलायझेशन न होता फ्रुट्स फॉर्मेशनची जर प्रोसेस होत असेल तर दॅट इज कॉल्ड एज द parthenocarpy. What is parthenocarpy? Parthenocarpy is a condition in which fruit is developed without pollination and fertilization. Then such fruits are seedless. आणि अशा पार्थिनोकार्पीच्या प्रोसेसने तयार होणारे जे फ्रुट्स आहेत, दिस फ्रुट्स आर सीडलेस. ते सीडलेस असतात, त्यांच्यामध्ये बिया प्रेझेंट नसते. अँड देअरफॉर दिस सीडलेस फ्रुट्स कॉल्ड ॲज द पार्थिनोकार्पिक फ्रुट्स. आणि अशा प्रकारचे जे फ्रुट्स आहे की जे पार्थिनोकार्पिकच्या प्रोसेसने तयार झालेले आहे आणि ज्यांच्यामध्ये सीड प्रेझेंट नाही, फ्रुट्स आर सीडलेस, कॉल्ड एज द पार्थिनोकार्पिक फ्रुट्स. दोन डेफिनेशन आहे इथे. व्हॉट इज पार्थिनोकार्पी? पार्थिनोकार्पी इज द कंडिशन इन विच फ्रूट इज डेव्हलप विदाउट पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन. आणि पार्थिनोकार्पीच्या प्रोसेसने निर्माण होणाऱ्या फ्रुट्सला पार्थिनोकार्पिक फ्रुट्स असे म्हणतात, बिकॉज दिस फ्रुट्स आर सीडलेस due to absence of pollination and fertilization. Okay, then there are two types of parthenocarpy. या पार्थिनोकार्पीचे दोन प्रकार आहेत. नंबर 1 नॅचरल पार्थिनोकार्पी and second type, that is induced parthenocarpy. These are the two types of parthenocarpy. This parthenocarpy is take place by two ways, naturally and artificially. Naturally जर होत असेल तर called as the natural parthenocarpy, आणि artificially जर होत असेल तर it is called as the induced parthenocarpy. These are the two types of parthenocarpy. First type is natural parthenocarpy. Natural parthenocarpy occurs naturally in some varieties of pineapple, banana and papaya. ओके, काही असे प्लांट्स आहे की ज्या प्लांट्स मध्ये जी पार्थिनोकार्पीची प्रोसेस नॅचरली घडून येते. ठीक आहे. कोणकोणत्या प्रकारचे प्लांट्स आहे तर बनाना, तुम्हाला माहिती आहे की बनाना मध्ये सीड प्रेझेंट नसते, मीन्स बनाना इज सीडलेस.
पाइनएपल मध्ये सुद्धा सीड प्रेझेंट नसतात आणि पपईच्या काही अशा व्हेरायटीज आहे की त्यांच्यामध्ये सुद्धा सीड प्रेझेंट नसतात. मीन्स दिस फ्रुट्स आर सीडलेस बिकॉज these fruits are developed without pollination and without fertilization by naturally. कशा प्रकारे? Naturally. Therefore, this type of parthenocarpy is called as the natural parthenocarpy. Okay. Natural parthenocarpy म्हणजे काय? Naturally जर पॉलिनेशन फर्टिलायझेशन न होता डायरेक्ट ओव्हरीज रूपांतर हे फ्रुट्स मध्ये होत असेल तर त्यामधले जे ओव्हल्स आहे, दिस ओव्हल्स इज नॉट डेव्हलप इनटू सीड, ओव्हल्स रूपांतर सीड मध्ये होणार नाही. मग अशा प्रकारे ह्या फ्रुट्स मध्ये आपल्याला सीड दिसणारच नाही. पण अशा प्रकारचे जे फ्रुट्स आहेत दॅट फ्रुट्स इज कॉल्ड एज द पार्थिनोकार्पिक फ्रुट्स, बट दे आर प्रोड्यूस्ड नॅचरली अँड देअरफॉर इट इज कॉल्ड एज द नॅचरल पार्थिनोकार्पी. सेकंड टाइप ऑफ पार्थिनोकार्पी, induced parthenocarpy. Next type is induced parthenocarpy. आता induced parthenocarpy means artificial parthenocarpy. म्हणजे पार्थिनोकार्पीची प्रोसेस ही आर्टिफिशियली घडून आणल्या जाते, म्हणूनच त्याला म्हणतात induced parthenocarpy. आता कशा प्रकारे? काही जे प्लांट्स आहे या प्लांट्समध्ये जर सीडलेस फ्रुट्स फॉर्मेशनची प्रोसेस घडवून आणायची असेल तर त्या प्रोसेससाठी फ्लावर्स जे आहे या फ्लावर्सवरती जे ग्रोथ हार्मोन्स आहे यांची फवारणी केली जाते. कोणत्या प्रकारचे ग्रोथ हार्मोन्स आहे तर इंडॉल, ॲसेटिक ॲसिड, इट इज कॉल्ड ॲज द ऑक्झिन, त्याला ऑक्झिन म्हटले जाते. आणि ऑक्झिनचे वेगवेगळे प्रकार आहेत. देन नॅफ्थॅलिन, ॲसेटिक ॲसिड अँड गिबरलिन्स. दीज आर दी ग्रोथ हार्मोन्स. हे सर्व काय आहे? ग्रोथ हार्मोन्स दॅट इज प्रमोट दी ग्रोथ ऑफ प्लांट्स. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ग्रोथ हार्मोन्सचा तिथे उपयोग केला जातो. त्या ग्रोथ हार्मोनचं फ्लावरवरती स्प्रेइंग केल्यानंतर डायरेक्टली दिस फ्लावर्स आर डेव्हलप इनटू फ्रुट्स. त्या फ्लावर्स रूपांतर कशामध्ये होते? फ्रुट्समध्ये होते, विदाउट पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन. ओके. देअरफॉर सच फ्रुट्स आर सीडलेस आणि अशा फ्रुट्समध्ये सीड प्रेझेंट नसतात. देअरफॉर दिस fruits are called as the parthenocarpic fruits and the phenomenon is called as the induced parthenocarpy. म्हणजे induced parthenocarpyच्या प्रोसेसच्या द्वारे आपण आर्टिफिशियली सुद्धा सीडलेस फ्रुट्सची निर्मिती करू शकतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये सीडलेस फ्रुट्सची निर्मिती केल्या जाते. एक्झाम्पल तुम्हाला ग्रेप्स माहिती आहे काय? नॅचरली तयार होणारे जे ग्रेप्स आहेत त्यांच्यामध्ये सीड्स प्रेझेंट असतात, पण आर्टिफिशियली इंड्यूस पार्थिनोकार्पिकने तयार केलेले जे ग्रेप्स आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला सीड दिसून येत नाही. दिस ग्रेप्स आर सीडलेस कॉल्ड एज द पार्थिनोकार्पिक फ्रुट्स. ओके. अँड दे आर ऑकर बाय विच प्रोसेस? इंड्यूस पार्थिनोकार्पी. कोणत्या प्रकारच्या तिथे हार्मोन्सचा, ग्रोथ हार्मोनचा उपयोग केला जातो? तर एक तर आहे इंडॉल एसिटिक ॲसिड किंवा नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड और जिबरलिन्स. हे सगळे काय आहे? ग्रोथ प्रमोटर्स, ग्रोथ हार्मोन्स आणि ज्यांच्यामुळे फर्टिलायझेशन आणि पॉलिनेशनच्या प्रोसेस न होता डायरेक्ट फ्लावर विथ ओव्हरी इज डेव्हलप इनटू फ्रुट्स. ओके. तर इट इज अबाउट द पार्थिनोकार्पी. व्हॉट इज पार्थिनोकार्पी? Parthenocarpy is the condition in which fruit is developed without pollination and fertilization. ठीक है.